पाणी जर म्हटलं तर माणसाले पाण्याशिवाय जीवन पाण्याला म्हणूनच तर जीवन म्हणतात राजो. पण गोष्ट अशी व्हायला की अरे राजो, महाराष्ट्रातल्या लय जिल्ह्यात अशी कंडिशन व्हायला म्हटलं की त्या ठिकाणी वरचंही पाणी पडत नाही, गेलेलं आलेलं पाणी पुरं होऊन जाते. पण देवेंद्र फडणवीस याचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात करोडो रुपयाचे काम झाले. त्यातलं एक काम मी सध्या चांदूर बाजार तालुक्यातलं, चांदूर रेल्वे माफ करा, चांदूर रेल्वे परिसरातलं भिलखेड, भिलटेक नावाचा हा परिसर आहे, या ठिकाणी आलो आहे. पण राजो, काय मस्त पाणी खय खय होऊन राहिलं हो. नाही तर एका काळात म्हणते मी यायला विचारलं काही शेतकरी भेटले मला तर, अरे पाणी पावसाळ्यात सरला की 8 दिवसात जरा कोल्डीच खदान पडे नाही. पण आज या ठिकाणी जवळपास 5 ते 6 फूट पाणी साठवल्या गेलं आहे. याचा फायदा नेमका इकडच्या शेतकऱ्याला काय होऊन राहिला काय नाही, हे आपण त्याच्या मुखातून वधून घेऊ. माझ्यासोबत या ठिकाणचे एक स्थानिक शेतकरी आहेत आणि या परिसरातलेच आहेत. कोण ना वैद्य माणसाला या परिसरातला एक ओळखीचा चेहरा आहे. गजानन भाऊ, मला एक सांगा, राजू, मस्त पाणी थांबलं या ठिकाणी, आता हो ना. शेतकऱ्याला काय काय फायदा मला सांगा ना जरा मला. फायदा तर खूप झाला आहे, कारण की आता जे हे झालेलं आहे, जलयुक्त शिवार अंतर्गत काम झालेलं आहे, त्या काम मध्ये जे गावाची पातळी आहे, गावात असं जर उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी संपून जाय, पण आता असं आमच्या इथं हे 2-3 गावाला एवढं पाणी राहते का प्रत्येक गावात उन्हाळ्यात तर बिलकुल पाण्याची हे नाही. आणि हे जे समोर एक छोटासा बंधारा बांधला आहे, त्या बंधाऱ्याला जर पाणी अडवलं तर इथून एकदम 3 किलोमीटर पाण्याची पूर्ण थोप राहते आणि आजूबाजूला शेतकऱ्याला उन्हाळ्याभर पाणी राहते. आणि आजूबाजू संत्र्याचे बगीचे पण आता सुरुवात झाली कास्तकारांची. त्यामुळे याचा खूप फायदा झाला आमच्या ह्या 4-5 गावांसाठी. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेले काम, त्यामुळे खूप फायदा झालेला आहे. तर माझ्यासोबत आणखीन एक शेतकरी आहेत. दादानं सांगितलं बा पाण्याची या ठिकाणची पातळी वाढली, पण पाण्याची नुसतं पातळी वाढून तर ठीक आहे, समाधान आहे. पण याच्याशिवाय तुम्ही आता जे हाडाचे कास्तकार आहे, तुम्हाला अजून कोणते कोणते बेनिफिट या जलयुक्त शिवार योजनेतून झाले सांगा बरं जरासं. नाही, देवेंद्र फडणवीस या साहेबांनी जे प्रोजेक्ट राबवला हा जलयुक्त शिवारचा, त्या अतिशय चांगला उपक्रम आहे. आजपर्यंत या नदीला पाणीच राहत नव्हतं आणि ढोरांना पण पाणी उपलब्ध झालेलं आहे. बोरची पण पातळी वाढलेली आहे, इरांची पण पातळी वाढलेली आहे. विशेष करून आमची तर खूप मोठी यात्रा भरते, त्या यात्रेला सुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा आहे. कारण लोकांना पण आता पाणी मिळू लागलं आहे. आंघोळ वगैरे करायला याच्यात थोडीशी तकलीफ जात होती, त्याच्यापासून थोडं चांगलं वाटत आहे आणि रम्य वातावरण आहे. बरं, छान. मला आता एक गोष्ट सांगा तुम्ही, मस्त रम्य वातावरण शब्द म्हटला बाबा. तर कसं आहे की आधी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे प्रकल्प हा नव्हता जलयुक्तचा. पण आता हे आपल्या इकडे बघ, विहीर खोदली किंवा बोर केला पाणी लागते, या माध्यमातून या ठिकाणी की बागायती क्षेत्र वाढलं काय. हो, बागायत क्षेत्र वाढलं ना, पुष्कळ वाढलं. आता जलयुक्त शिवारमुळे जे आपलं हे आहे, आपलं कृषी विभाग, हम्म. याच्या मार्फत बरेच काही जे आहे आपल्या संत्र्याचे फळबागांचे प्रोजेक्ट, हे बऱ्याचशा जणांना आता याचा लाभ उचललेला आहे आणि 100% अनुदान आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा गोरगरिबांना आणि अल्पभूधारक लोकांना होतो. तर माझ्यासोबत स्थानिक आमदार प्रताप दादा आहेत. प्रताप दादा, एका काळात म्हटलं त्या नदीनं पावसाळ्यात पाणी दुरात जाय, आज त्या नदीले उन्हाळ्यात बी पाणी जाऊन राहिलं. म्हणजे एक जलक्रांती झाली आहे. देवेंद्रजीचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा जलयुक्त शिवार योजना आपल्या तालुक्यात यशस्वी होत आहे. काय प्रतिक्रिया आहे? आपल्या तालुक्यात किंवा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात ही योजना अत्यंत यशस्वी झाली आणि हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली त्याच्यामुळे येऊ शकली. आणि माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या महाराष्ट्रात इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात अनेक गावांमध्ये ज्या नद्या होत्या त्याच्या खोलीकरणामुळं आज तिथं पाणी मोठ्या प्रमाणात, त्या विहिरींनाही पाणी आहे, तिथं आजूबाजूला सिंचन येऊन राहिलं. आधी सगळं पाणी वाहून जात होतं. जलयुक्त शिवारमुळे खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुर्दैव असं आहे की देवेंद्रजी नंतर पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी महाराष्ट्राची इच्छा होती, तसा मॅन्डेटही जनतेने दिला होता. पण दुर्दैवानं काही लोकांनी त्यांच्या इगोचा विषय केला किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी ती सत्ता येऊ शकली नाही. आणि किमान पक्षी हे आपली अपेक्षा असते की येणाऱ्या प्रत्येक सरकारनं चांगल्या ज्या योजना आहेत त्या पुढे नेल्या पाहिजे. पण या महाआघाडीच्या सरकारनं ती अत्यंत चांगली असणारी योजना बंद केली आणि मग नंतर पुन्हा सुदैवानं शेतकऱ्यांच्या म्हणा की नागरिकांच्या म्हणा पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आलं आणि ती योजना आता पुन्हा सुरू झाली आणि आता पुन्हा लोकांची मागणी वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची कामं सुरू आहे, मंजुरी देणं सुरू आहे, त्याचे कामही सुरू झाले. यामुळं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. एरवी शेतकऱ्यांसाठी विनाकारण ओरडणारे, म्हणजे आपण ज्याला म्हणू की अधिकार नसताना,
म्हणजे ज्यांनी ज्याच्यासाठी काम केलं आहे त्यांना तो अधिकार असते. यांनी चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी ज्या बंद केल्या, 70 वर्ष 60 वर्ष शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, साधे पांधन रस्ते हे करू शकले नाही. आणि ते लोक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करते, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगाची असलेली चांगली योजना बंद करते, म्हणजे ज्याच्यामुळे त्याचं उत्पन्न वाढू शकते ती योजना त्यांनी बंद केली. तर अशा लोकांना जनता निश्चित धडा शिकवेल असं मला वाटते. आणि ही अत्यंत चांगली योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचं खूप मोठं हित होऊन राहिलं आहे. नुसतं शेतकऱ्याचंच नाही, पर्यावरणाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये हित होऊन राहिलं आहे. जमिनीची जे काही वॉटर लेवल खाली गेली होती ती सगळ्याच ठिकाणी जिथं जिथं जलयुक्त शिवारचं काम झालं तिथं चांगल्या पद्धतीने वर आली आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला.